तब्बल 2,20,00,000 रुपयांचं बक्षीस आणि 150हून अधिक गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड आणि जवळपास 4 दशकांपासून सुरक्षा यंत्रणांना चकवा देणारा माओवादी नेता. पण अखेर या कुख्यात नक्षलवाद्याच्या मुसक्या आवळण्यात सुरक्षा दलांना मोठे यश आलंय. सीपीआय माओवादीचा पॉलिटिकल ब्युरो सदस्य असलेला मिसिर बसेरा अखेर सुरक्षा दलांच्या या जाळ्यात अडकला आहे. धनबाद आणि गिरहिडच्या सीमेवर सुरक्षा दलांनी रचलेल्या सापळ्यात मिसिर बेसेरासह त्याच्या 2 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे माओवादी संघटनेतील सर्वोच्च नेतृत्वातील जवळपास शेवटचा मोठा चेहरा सुरक्षा दलांच्या हाती लागल्याने नक्षलवाद्यांच्या संघटनेला हा मोठा धक्का मानला जातोय. नेमकी कशी झाली ही कारवाई आणि 4 दशकांपासून फरार असलेला मिसिर बसेरा अखेर सुरक्षा दलांच्या जाळ्यात कसा अडकला, बघूया हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी हरिचंद्र पवार, तुम्ही पाहत आहात सकाळ. माओवादी विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठा यश मिळाला आहे. तब्बल 2,20,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर असलेला आणि 150हून अधिक गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला सीपीआय संघटनेचा पॉलिटिकल ब्युरो सदस्य मिसिर बेसेरा अखेर सुरक्षा दलांच्या या जाळ्यात अडकला आहे. विशेष म्हणजे एकीकडे दिवसभरात सारंडा परिसरात सक्रिय असलेल्या 24 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली, तर दुसरीकडे रात्री उशिरा झालेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी मिसिर बेसराला अटक केली आहे. त्याच्यासोबत मेहरत उर्फ मोचू आणि गौरव या 2 साथीदारांनी ताब्यात घेण्यात आला आहे. धनबाद आणि गिरहिडच्या सीमेवरील मनियाडीह परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. मिसिर बेसरा आणि त्याचे साथीदार धनबाद गिरहिडच्या सीमेवरील टाटा मॅजिक वाहनातून प्रवास करत होते. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्यांना पकडलं. यावेळी आणखी दोघांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली. पण सुरक्षा दलांना मिसिर बेसराच्या हालचालींची माहिती नेमकी कशी मिळाली? मिसिर बेसरा 2 साथीदारांसह गिरहिडकडे निघाल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर राज्य पोलीस मुख्यालयाने त्याला पकडण्यासाठी गोपनीय नियोजन आखलं होतं. सुरक्षा दलांची ही रणनीती रात्री उशिरा यशस्वी ठरली आणि अखेर मिसिर बेसराला अटक करण्यात आली. पीरताड येथील रहिवासी असलेला मिसिर बेसरा जवळपास 4 दशकांपासून माओवादी संघटनेत सक्रिय होता. धनबादमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तो सावकार चळवळीच्या माध्यमातून नक्षलवादी संघटनेत सहभागी झाला होता. मिसिर बेसराच्या अटकेमुळे माओवादी संघटनेला हा मोठा धक्का मानला जातोय. सीपीआय संघटनेतील पॉलिटिकल ब्युरोचा मिसिर बेसरा हा एकमेव उरलेला सदस्य असल्यानं सांगितलं जातंय. यापूर्वी 22 फेब्रुवारी 2026 रोजी संघटनेचे प्रमुख आणि पॉलिटिकल ब्युरोचे सदस्य देव यांनी आत्मसमर्पण केलं होतं. त्याआधी 21 मे 2025 रोजी नमला केशव उर्फ बसव राजू याला सुरक्षा दलांनी ठार केलं होतं. तर माओवाद्यांचा माजी सचिव गणपती गेल्या 8 वर्षापासून बेपत्ता होता. प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याची मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडीमुळे माओवादी संघटना मोठ्या प्रमाणावर कमकुवत झाल्याचं चित्र सध्या दिसत आहे. दरम्यान मिसिर बेसराला पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी मोठी रणनीती आखली होती. मिसिर बेसराच्या हालचालींवर केंद्रीय गुप्तचर संस्था म्हणजे आयबी सातत्याने लक्ष ठेवून होती. आयबी कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्य पोलीस मुख्यालय, सीआरपीएफ आणि झारखंड जॉगवार्स यांनी संयुक्त कारवाईची योजना आखली. या समन्वित रणनीतीमुळेच मिसिर बेसराला पकडण्यात यश आल्याचं सांगितलं जात आहे. मिसिर बेसरा अनेक महिन्यांपासून सुरक्षा दलांच्या नजरेत होता, मात्र प्रत्येक वेळी तो सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यात यशस्वी होत होता. पण अलीकडच्या काळात शरण आलेल्या माओवादी सदस्यांकडून त्यांच्या हालचालींबाबत महत्त्वाची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. मे महिन्यात त्याच्या पथकातील 27 नक्षलवाद्यांनी झारखंड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. त्यानंतर मंगळवारी आणखी 24 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्कारली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना मिसिर बेसराच्या हालचालींचा मागोवा घेणं अधिक सोपं झालं. मात्र मिसिर बेसराचा हा सुरक्षा यंत्रणांशी असलेला संघर्ष काही नवा नाही. मिसिर बेसराला सप्टेंबर 2007 मध्ये खुंटी येथून प्रथम अटक करण्यात आली होती. मात्र 2009 मध्ये बिहारमधील लखीसराय न्यायालयात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. त्यानंतर तो बुढापहार, कोल्हान आणि सारंडा या भागांमध्ये सक्रिय राहिला. आता तब्बल 4 दशकांपासून सुरक्षा यंत्रणांना चकवा देणारा मिसिर बेसरा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. झारखंड, बिहार, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये मिसिर बेसरा विरुद्ध 150हून अधिक गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआय देखील 2 प्रकरणांमध्ये त्याचा शोध घेत होती. मिसिर बेसरासह झारखंड सरकारने
1 कोटी रुपयांचं तर ओडिशा सरकारने 1,20,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. म्हणजे त्याच्यावर एकूण 2,20,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. अटकेनंतर पोलिसांनी मिसिर बेसराला आणि त्याच्या 2 साथीदारांना रांचीकडे रवाना केलं आहे. ते बुधवारी पहाटेपर्यंत तिथे पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे 24 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण आणि दुसरीकडे माओवादी संघटनेतील महत्त्वाचा पॉलिटिकल ब्युरो सदस्य मिसिर बेसराची अटक. माओवादाविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा ठरला. आता पुढे काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.